नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात 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 महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची आपण सुरुवात करतोय ब्रेकिंग न्यूजने. कामगार रुग्णालयात झालेल्या आगीमध्ये मृतांचा आकडा आता वाढलेला आहे. या आगीत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत आगीमध्ये 142 जण जखमी झालेत. सकाळपर्यंत म्हणजे आता या क्षणापर्यंत 68 जखमींना उपचार करून घरी सोडण्यात आलेला आहे. काल रात्रीपर्यंत हा आकडा जो होता मृतांचा तो 6 वर होता. आता हा आकडा जाऊन पोहोचलेला आहे तो 8 वरती. काल दुपारी 4 वाजता कामगार हॉस्पिटलला अंधेरीतल्या मरळमध्ये आग लागली आणि 4:30 वाजता अग्निशमन दलाचा ताफा आग विझवण्यासाठी दाखल झाला. पाठोपाठ रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. एक व्यक्ती मात्र या सगळ्या घटनेत खिडकीतून खाली उतरत असताना म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. आणि काही लोकांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं कळतंय. उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. हा आकडा आता जो आहे तो 8 वरती जाऊन पोहोचलेला आहे. आगीत एकूण आता मृत्यू झालेल्यांची संख्या झाली आहे 8 इतकी. अधिक माहिती आपण जाणून घ्यात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, काल अगदी घटना घडली या क्षणापासून तू या सगळ्या घटनेतल्या घडामोडींवरती लक्ष ठेवूनस. आता या क्षणाची अपडेट माहिती काय? विशाल, आता जी ताजी माहिती मिळाली त्यानुसार मृतांचा आकडा हा वाढून आता 8 झालेला आहे. काल रात्रीपर्यंत हा आकडा 6 होता, तो आता 8 झालेला आहे. आणखीन काही 3-4 जणांची जी प्रकृती जी आहे ती अत्यावस्था आहे, मात्र ते डेंजर झोन मधून बाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे. सध्या जे काही जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत. कूपर हॉस्पिटल, 7 हिल हॉस्पिटल येथे विशेष करून सर्वाधिक पेशंट जे आहेत ते आहेत, कारण या कामगार हॉस्पिटलमध्ये रुग्ण होते, त्यांचे नातेवाईक देखील होते. जे रुग्ण अत्यावस्थेत होते त्यांना तात्काळ 7 हिल हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलेले आहे. तिथे त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. त्यांच्यावेळी काही रुग्णांना श्वसनाचे विशेष करून खूप मोठे त्रास जो आहे तो झालेला आहे, कारण धूर मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यामुळे रुग्ण आधीच वेदनेने विवळत होते. त्यांना धुरामुळे अजून त्रास झाल्याचं तक्रारी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हा संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. ज्या 8 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे हे केवळ रुग्ण आहेत किंवा इतरही कोण त्याच्यामध्ये होते जे हॉस्पिटलमध्ये आले होते? हॅलो विशाल, जरा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. माझा प्रश्न असा होता उदय की ही जी 8 जण आहेत हे सगळेच रुग्ण होते की त्या हॉस्पिटलमध्ये आलेले कोणी व्हिजिटर्स होते, त्यापैकी कोणी यामध्ये आहे? विशाल, अजून ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते नेमके रुग्ण आहेत का किंवा रुग्णांचे नातेवाईक आहेत का त्याबद्दल अजून स्पष्टता करण्यात आलेली नाहीये. मात्र मृतांचा आकडा 8 झालेला आहे, कारण ज्या वेळेला दुर्घटना घडली त्यावेळेला एकामागोमाग एक अँब्युलन्स येत गेली आणि तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन जे युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आलं होतं आणि जे जवळचं हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलेलं आहे. सध्या तरी ते रुग्ण आहेत का किंवा रुग्णांचे नातेवाईक का आहेत काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. आम्ही तुझ्याकडनं याबद्दलचे अपडेट पुढे घेत राहू. पण दुर्दैवी घटना आहे. काल 4 वाजता कामगार हॉस्पिटलला आग लागली होती, ज्यामध्ये आतापर्यंतचा मृतांचा आकडा जो आहे तो 8 वरती जाऊन पोहोचलेला आहे. पुढे आपण बघूयात. MGM हत्या प्रकरणी मजुरास अटक करण्यात आली. आकांक्षा देशमुखची हत्या या मजुराने केली होती आणि मध्य प्रदेशातील राहुल शर्मा याला आता ताब्यात घेण्यात आलाय. चोरी करण्यासाठी हा जो मजूर होता तो घुसला होता असं कळतंय. आकांक्षाच्या खोलीमध्ये तो घुसला आणि त्यांनी बलात्काराचाही प्रयत्न केला होता. 10 डिसेंबर रोजी MGM मेडिकल कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात ही हत्या झाली होती. औरंगाबादमधली ही घटना आहे. औरंगाबादमध्ये फिजिओथेरपीला ही विद्यार्थिनी शिकत होती. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आकांक्षाची हत्या नेमकी कशी झाली याबद्दल शंका कुशंका व्यक्त होत होत्या. अखेर एकाला अटक करण्यात आली. काय माहिती याबद्दल? विशाल, हा जो आरोपी पकडलेला पहाटे 4 वाजता तो मध्य प्रदेशातून पकडलेला आहे आणि त्याचं नाव राहुल शर्मा आहे. तो 10 तारखेच्या रात्री 3:30 वाजता आकांक्षाच्या रूम मध्ये, जे MGM मेडिकल कॉलेजचं महिला मुलींचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये तो 3:30 वाजता घुसला. त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि आकांक्षावर बलात्काराचाही प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र त्या ठिकाणी भरपूर मुली आजूबाजूच्या मध्ये होत्या म्हणून त्यांनी तिनं आरडाओरडा करू नये म्हणून तिचा गळा दाबला आणि खून केला आणि तो त्यानंतर निघून गेला. एकंदरीतच गेल्या 8 दिवसापासून पोलीस या प्रकरणाचा छडा लावत होते. सुरुवातीला पोलिसांना काही हाती लागत नव्हतं. मात्र जे मेडिकल कॉलेजचं मुलींचं हॉस्टेल आहे त्याला खेटूनच एक मोठ्या बिल्डिंगचंही काम सुरू आहे. त्या MGM महाविद्यालयाचं त्या काम चालू असलेल्या
बिल्डिंग मधून त्यांनी उडी मारून आकांक्षाच्या रूम मध्ये आला आणि त्यांनी अशा पद्धतीचा चोरीचा प्रयत्न केला होता आणि शेवटी तिचा गळा दाबून खून केला. 8 दिवसापासून पोलीस या प्रकरणाच्या मागे होते. एकंदरीतच आता संबंध औरंगाबाद शहर या खुनाबद्दल हादरलेलं होतं. पण अखेर समाधानाची बाब अशी आहे की या प्रकरणात एका व्यक्तीला, राहुल नावाच्या एका व्यक्तीला मध्य प्रदेशातनं अटक करण्यात आलेली आहे. शेवटी छडा लागणं महत्वाचं होतं. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या तपशिलाबद्दल.